जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि जयश्रीच्या गोट्यात काय सुरू आहे आज आमची आणि तर दुग्गी राणी आमची कशी बागतीत बघा, एकदम टुकूमुकू आराम करतायत त्या खाऊन पिऊन. आता ऊन पडलेत, मस्त थंडी कमी झालेली आहे. आणि आंब्याला पण बघा किती भरभरून मोहर आलेला आहेत आमच्या. आणि आता आपण चाललो शेतातकडं. तर इथं गहू पेरलेला आहेत आणि गहू चांगला उरड्यात आलेला आहेत. ओंब्या त्याच्या खूप सुंदर झालेल्या आहेत, भरलेल्या आहेत सगळ्या. आणि राजगिरा पण एकदम मस्त आलात आणि तो इतका झुकलाय की बघा. राजगिऱ्याचा पट्टी लाडू मुरमुऱ्याचा लाह्या त्या कोणाला आवडतात. पण त्याचं झाड माहिती आहे का तुम्हाला कसं असतं हे बघा. हा लाल राजगिरा हा तर वजनाने झुकून गेला. तो गोरा असा नाही बरं का, हा कसा पण असो कलरला. आणि जवळून दाखव मग कसं दिसतोय. आणि हा वाळला की टोचतो बरं, काटे असतात याला, चोळलं की मग निघतो राजगिरा. किती छान आहे. ते धनी बघा, हे खाण्यासाठी धनी लावले ते आम्ही लसणाच्या वावरात. आणि ते धनी खाऊन खाऊन उरलेले आता त्याचे धनी बनतात रिप्लेसमेंट. जवळून दाखव मग. आणि मोहरी बघ, आणि हे मोहरीचं झाड, त्याला शेंगा पण कशा लागल्या लदबद. अशाच आहे ना गव्हामध्ये पहिले मोहऱ्याचे आणि राजगिऱ्याचे झाडं उपटतच नव्हते. मी खुरपून काढलं की याला सोडून द्यायचे, मग त्याच्या गोणीभर आम्हाला मोहऱ्या आणि राजगिरा व्हायचा. पण आता तृणनाशक मारल्याने काय होतं, ते येतच नाही. म्हणून हे दोनच झाडे बघा आता. आणि आमचा लसूण जे वेट लॉसच्या आधी. तर आज आमचा मूड बनलाय सर्वांचा ओंब्याचा हुरडा खाण्याचा. तर त्यासाठी मी एक एक ओंबी काढतीयेत, कारण असं कापून जर घेतला तर काही कवळ्या काही निब्बर अशा ओंब्या येतात. आम्ही झडपीच्या शाळेत मी आणि योगेश यायच्या आधीच आई दुपारीच काढून ठेवायची ओंब्या. आणि मग आम्ही मिळून आलो की लगेच भाजायच्या आणि मग गुटगुट खायच्या. रोज रोज ओंब्या खायच्या आम्ही जोपर्यंत आम्ही या बहारात राहायचा ना सीझनमध्ये. आणि आमच्या ओंब्याचा धूर निघाला की लगे आमच्या शेजारचा तिकडून लगेच तिकडून, म्हणजे सगळे जण खातात. आणि आता त्या हुरडा पार्टीच्या नावावरती हुरडा खायला निघतात. हा गव्हाचा, ओंब्याचा आणि ज्वारीचा ते दुसराच खातात हुरडा सोडून. हसायला येतं मला फार. आणि तुम्ही बघू शकता गहू अगदी ओट्टाच्या ओट्टा बसलायत. गहू असा उभा राहिला की त्याच्यात जे दाणे भरतात ना ते एकदम जड आणि छान असतात. कलरही मस्त येतो. पण जेव्हा पडतो ना तो खाली तर त्याला दाणे हलके होऊन जातात, म्हणजे एकदम जिन्या. ताजा ताजा लसणाची पात एकच नंबर लागतात. कोणाला आवडतं बरं? मला. चला, हे काय माहिती का, माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे, कानी मानी घरची राणी बरा. झाड आहे, छोटे छोटे पेरू आहे अजून हे बघ. पण एक पेरू गाभळा आहे, गाभळा. असं झाडात तोडून नुसतं पुसून खाण्याची मजा आहे ना, कशात नाही रे बाबा. कॅमेरा म्हणता हात बघा. घे तू बी काय नावाची वापस दे बघ. आणि मस्त गावरान कोथिंबीर पण घेऊया आपण घरी ताजा. पेरू पण भेटला, आता कोथिंबीर आणि लसणाची पात, कांद्याची पात ती पण घेऊन जाऊया मस्तपैकी. कॅमेरा पण बघा कसा जबर जबर गवराला पेरू. आपलं शेत किती छान दिसतंय ना, एक नंबर. आणि माळीनबाई चल माऊच. इकडून ना दांडाचे जरा लवकर येतं वाळून, वढून माल येतो इकडे कोणता पण असो. आणि अशी एक एक ओंबी काढून जेव्हा आपण भाजतो ना, इतके छान ओंब्याने निघतात दाणे त्याला एकदम एकसारखे.
आता मी किती वेळची मेहनतीनं एक एक कोंबी काढली बघा. आणि इथं दांडाकडून चांगला आलेला आहे सरून. तर पाचट गोळा केलं याच्यावरती तर छान भाजलं जातं, कारण ज्वारीचा हुरड्याला गवऱ्याच लागतात, पण ह्या अशा पाचटावरती पण भाजल्या जातात. आता ते गरम लागतंय, तिथून इकडून दूर पण झाला आहे चांगलाच. तर पटपट याला भाजून पांगवून द्यावा लागतात, नाही तर जळून जातात त्या. 2-3 जण लागतात. तर आम्ही तिघांनी असंच पकडून केलं आहे. आता यानंतर भाजल्या का पूर्ण गळून पडल्या की पुन्हा त्या वेचून घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर चळून तसंच दही, गुळ ओंब्या पण छान लागतात. दही आणि चटणीसोबत पण छान लागतात. खोबऱ्याची, तिळाची किंवा शेंगदाण्याची चटणी. आणि सगळेजण पाहिजे, घरचे असो, फॅमिली, फ्रेंड्स, कोणी पण असो. ग्रुप असला की मज्जा येते हुरडा खायला. आणि हा हुरडा घरी एकदम गावरान पद्धतीनं आणि गावरान ओंब्याचा एकदम छान लागतो. आता आम्ही भाजून झाला आहे, तर आता त्याला जमा करायचं काम सुरू आहे. आणि याला ना हाताने चोळल्या तरी ओंब्या होऊन जात्या, पण ज्वारीला ना पोत्यात घेऊन कुटावं लागतं तिला, 2 जण मिळून, तेव्हा ती निघती. दाणे सोडत नाही पटकन. पण आम्ही तिलाही काय करायचो, वजरी घ्यायचं आणि कणसाला चोळायचं, तर एकदम छान दाणे निघायचे. आईनं इथं चोळायचं काम सुरू केलं आहे, तिला आणून देतो आम्ही. आणि दाणे पण मस्त निघते, कारण ओंब्या मी एक एक काढली. आधी जर मेहनत घेतली ना, नंतर कमी मेहनत लागते आणि फळ जास्त मिळतं. तर ते जे म्हणतो ना आपण, त्याच्यातही सेम तसंच आहे. आधी मी चांगलं काढून घेतलं होतं ना, त्यामुळे ह्या सरसर निघत आहे, कारण सारखं निघणार त्या. बघा आईने दाणे किती छान तयार केले, एक नंबर. आणि खायला पण खूप टेस्टी आहे. आणि आज योगेशचा शनिवार आहे, पण आम्ही तरी पण म्हणलं जाऊ दे, आजचा दिवस आम्ही खाऊन घेतो, उद्या तू परत भाजूया. कारण मी लहान होती तेव्हा तर आई शाळेतून, आम्ही 4 वाजता शाळा सुटायची आमची, तर आमच्या आधी सगळी तयारी झालेली असायची. आम्ही आलं, भाजलं गरम गरम की लगे खायचं. आणि सगळं तोंड हात काळं होऊन जातं बरं का त्यांनी. हा माऊ सांगत तुझी आई गोष्ट काळं झाली, मला लक्षातच नव्हते. आणि दही ते जर असलं ना, एकच नंबर लागतं बाबा. आणि सगळ्यांनी हातात चांगला दणकावून ताव मारायला सुरू केले. आता इकडं तिकडं कोणी बघत नाही. आधी ती पण आली तिकडं, सगळ्यांचं भारी. तर राधे राधे.